तर मॅच कडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. एका बाजूला आपण पाहिले गेले तर मांडवगण फराटा शिरूरचा सितारा मैदानाच्या मध्ये असेल रणजित फराटे. त्या दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर भाजेगावच्या आपण पाहिले गेले तर मावळची रणमशी निलेश ढगे. या आघाडीची जोडी आपण पाहिले तर मैदानात एका बाजूला असेल निलेश ढगे तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये असणार आहे प्रेम. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी रणजित फराटे. सामन्याला होईल सुरुवात. 6 षटकांची मॅच दोन्ही संघाने एक एक मॅच इथे जिंकलेली आहे. आज आपण पाहिले गेले तर एक मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून मावळ तालुक्यातील मानाचा हा करंडक स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. युद्धाला तर सुरुवात झाली आहे. रणशिंग फुंकलय. रणजित फराटे समोर असेल निलेश ढगे. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा चेंडू होता. ड्रिल करून दाखवतोय निलेश ढगे यावेळेस. आणि यालाच म्हणतात स्वतःची चूक सुधारवणं. पाय चाललेले नव्हते जागेवरती उभं राहून तो खेळायचा प्रयत्न. आपल्या बाईट मध्ये देखील निलेश ढगेची कालची चर्चा जरूर राहिली कारण क्रिकेटचा खेळ हा एकट्याच्या जीवावरती खेळला जात नाही. त्यासाठी सांघिक खेळ असावा लागतो. संघाची साथ असावी लागते. समोर मात्र रणजित फराटे. सध्या जर आपण पाहिले गेले तर दोन्ही चर्चेत असणारे खेळाडू आहेत. एनबी ट्रॉफी दोन्ही खेळाडूंनी मोठ्या ताकदीनिशी गाजवली. प्रहार प्रीमियर लीग गाजवली. सकाळ प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूंचा बोलबाला राहिलाय. यावेळेस टप्प्याचा बॉल होता. फिंगर रोल केले परंतु बघायचंय शशिकांत मिरगे तिथे मात्र थोडेसे गाफील राहिले आणि त्याचा फायदा मिळालाय निलेश ढगेला. धाबा मिळतील 4. आलाय चौकार. आता आलाय मावळचा रण मशीन निलेश ढगे आलाय. 4 वरती धावफलक. आखू टप्प्याचा बॉल पुल केलाय. चेंडू इथे मात्र बघायचंय गुल झालाय. 1 बाउन्स. धाबा मिळतील 4. चौकार. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. आणि यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये चौकार केलाय वसूल केलाय. टप्पा मागे खेचला होता. पुलचा स्ट्रोक दाखवला निलेश ढगेने. दुसरा चेंडू घ्या. नवीन बॉल. संघाची धावसंख्या पण मैदानाच्या मध्ये पुढे पाहतोय. त्या क्षणी मात्र आमचे संयोजक आहेत. स्वराज्य आमच्या पाहिले तर दर्शक आहेत प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांची मोठी मांदी आली. आपण पाहिले तर दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत आणि हेच या मैदानाची खासियत आहे. आज एक सुसज्ज क्रीडांगण आपण पाहिले गेले तर एखाद्या मैदानाला भेट द्यावी त्या मैदानाला लाजवेल असं एक क्रीडांगण आपण नक्कीच अनुभवतोय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये हिरवळ देखील आपण पाहिले तर चौफेर आहे. आणि मी म्हणेल मातीची खेळपट्टी आहे. अशा खेळपट्टीवरती तुम्ही लेदरच्याही स्पर्धा घेऊ शकता. इतकं दर्जेदार हे मैदान. बॉल तयार. आता टप्प्याचा बॉल होता. 2 चौकार आल्यानंतर आपण पाहिले गेले तर रणजित फराटेने आपण पाहिले गेले तर थोडासा चेंज ऑफ पेस चा वापर इथे केला. धीम्या गतीने चेंडू हाताळला आणि बॅट आणि पॅड मधला अंतर कापा चेंडू अगदी विकेट किपर कडे जातोय. डॉट बॉल. 8 वरती धावफलक. निलेश ढगेला माहिती एखाद्या गोलंदाजाचा ज्यावेळेस चांगला स्पेल सुरू असतो त्यावेळेस संयम दाखवणं तितकंच महत्वाचं असतं. आयकॉन विरुद्ध आयकॉन. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. आता मात्र फटका फसलाय. रणजित फराटे फार दूरवरून चेंडूवरती पोहोचला. टिपला जातोय झेल आणि संपलाय निलेश ढगेचा खेळ. विकेट. शुभम
अगदी पहिली विकेट आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाली. निलेश ढगे मैदानाच्या मध्ये बाद होतो आणि त्याची जागा घेण्यासाठी आता नवीन बॅटर दाखल इथे होईल. आता अमर 2 चौकार आले रणजित वरती, परंतु त्यानंतर देखील कमबॅक खूप चांगलं राहिलं. निलेश ढगेची विकेट मिळवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय आणि आता प्रेम दाखल झालाय. गोलंदाजी सरी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या मध्ये पण बघणार आहोत. धावफलकावरती 8 षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये अगदी पहिलं षटक प्रगती पथावरती असताना बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. यावेळेस लेट कट लेमन कट धर्म्यांचा खेळला इथे बीट करा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळताय 4. आलाय पुन्हा एकदा चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. यावेळेस आपण बघितलं मैदानाच्या मध्ये अगदी लेट कट चेंडूला शेवटपर्यंत जवळ येऊन दिला आणि चेंडूला मात्र फक्त इथे दिशा देण्याचं काम केलं. चौकार इथे आला आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या षटक क्रमांक संपलं जाते. पहिलं रणजित फराटेचं पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्याने खर्च केल्यात. थोडासा आपण पाहिलं दुखापत शी थोडासा झुंजतोय रणजित फराटे, कारण आपण पाहिलं तर सध्या प्रोफेशनल क्रिकेट तो खेळतोय आणि त्याचबरोबरीने आम्ही गत वर्षी देखील पाहिले तर कारेगाव ट्रॉफी ही स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने 2 व्हीलर बाईक रणजित फराटे देखील मिळवली. तर रणजितचंही नाव फार मोठं आहे. सध्या जिद्दी आणि चिकाटी खेळाडू म्हणून मात्र रणजित फराटेचं नाव ओळखलं जातं. समोर मात्र बघायचं आता तुषार डोले अर्थातच फकड्या, हा देऊगावचा फकड्या. समोर मैदानामध्ये असेल प्रेम, दुसऱ्या बाजूला अमर. लो फुल टॉस होता. यावेळेस लॉंग ऑफ चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये श्रेयश आणि श्रेयश इथे चेंडूला कव्हर करतोय तोपर्यंत घेतले जाते एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती 13. अमर आणि प्रेम या जोडीला आता मात्र कुठेतरी भागीदारी करायची आहे. ओ यावेळेस अगदी समोर सापडले LBW विकेट. लेग बी 4 बीची शिकार. फलंदाज मैदानामध्ये बाद. विकेट. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची. तर मॅच कडे आपण पुढे जाऊयात आणि मैदानाच्या मध्ये आता सामन्याकडे आपण मैदानाच्या मध्ये पुढे जातोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं धावफलकावरती 14. अगदी दुसरं षटक येते मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये तुषार ढोले याला विकेट देखील मिळवली. एका बाजूला प्रेम, दुसऱ्या बाजूला असेल प्रवीण. ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. 14 वरती 2 धाब्याला ब्रेक लागलाय. आज आयकॉन निलेश ढगेने मात्र फार मोठी इनिंग साकारू शकला नाही. त्यावेळेस अपील होतीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं धावफलकावरती 14. अगदी दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेले तर खेळाडूसाठी देखील प्लेअर ऑफ द मॅच म्हणून आपण पाहतोय ट्रॉफीज आहे. त्याचबरोबर आकर्षक टी शर्ट आहे, स्पेशली डिझाईन केलेला कप. यावेळेस स्लो फुल टॉस. अगदी चेंडू खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. खेळाडू आहे, प्रोटेक्शन लावलंय आणि इथे विकेट. फलंदाज प्रेम देखील होते बाद. विकेट क्रमांक 3.
शेवटचा एक चेंडू आता मात्र शिल्लक असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तुषार ढोले. 2 विकेट आतापर्यंत त्याने जे मिळवलेले आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण बघतोय दाखल ते होतील आता. आदर्श नाव आदर्श आहे, काम तसंही करायचं आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र ते पंच केलाय. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आहे तिथे सिंगल इथे घेतली जाईल. अजयने मात्र चेंडूला ते फील्ड केलाय तोपर्यंत घेतला एक सिंगल षटक क्रमांक संपलं जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 वरती धाव फलक. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये जी आहे पसरली आहे. चला स्पीडअप करा टीम, थोडीशी घाई करत चला. आज आपण पाहिले गेले तर देऊगाव हा जे खेळाडू आपण पाहिले तर मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये रजिस्टर आहेत ते एका संघामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 6 खेळाडू घेऊ शकता. तर पुढे त्या मॅच खेळावर जाऊयात आणि पुढे आहे धाव. यावेळेस आपण पाहतोय रणजित फराटे मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर दाखवतो 1 टाकतो 1 त्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला त्याची मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढे आहे संघाची धावसंख्या 16 वरती धाव फलक. तिसरा षटक सुरू असताना समोर मात्र आदर्श 9 सेकंडला प्रवीण. पुढे आहे मोठा फटका आणि तो आपण पाहिले तो साऊंड ऐकायला येतोय रणजित फराटेचा. थोडासा दुर्मत आहे परंतु तो असं म्हणतात त्याच्या हातावरती त्याच्या गोलंदाजीमध्ये त्याचा कंट्रोल आहे. हा चेंडू देखील आपण पाहतो यावेळेस थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ती चेंडू टाकलाय. सकाळची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 17. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू पंच करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आणि यावेळेस आपण पाहतोय वेग होता मी म्हणेल परंतु चुकीच्या एंडला थ्रो केला. रणजितची अपेक्षा होती की नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे थ्रो असायला हवा होता परंतु चेंडू आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला केला आणि तोपर्यंत एक धाव आली. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18 वरती धाव फलक आहे. 2.3 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. नक्कीच आपण पाहिले गेले तर सलग 3 चौकार सलग 3 विकेट. सन्माननीय संतोष ज्ञानोबा टिळेकर विश्वकर्मा संचालक यांच्या वतीने आपण पाहिलं सलग 3 चौकार आणि सलग 3 विकेट साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज जे निश्चितप्रमाणे असेल. या दोन्ही संघासाठी असणार हे प्रेम. पुढे आहे लेग ब्रेक. यावेळेस आपण पाहतोय फिंगर रोल करतोय. मातीची खेळपट्टी आहे आणि तिचा वापर कसा करायचा आहे रणजित फराटे सांगतोय. अचूक टप्पा नियंत्रण व्हेरिएशन या गोष्टीला मात्र आपण पाहिले गेले तर त्याचा ताळमेळ साधत काय गोलंदाजी केली आतापर्यंत रणजितने. 18 वरती धाव फलक आहे. पुढे आता लिडिंग एज होती. फटका फसलाय. चेंडू मात्र बघायचा वेळेस बॅकअप साठी खेळाडू आहे शॉर्ट फाईन लीगचा. तोपर्यंत घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. षटक क्रमांक संपला जाईल. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 वरती धाव फलक. 3 फलंदाज डगोच्या आश्रयाला. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून ओहोर संपली.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं गेलं तर पुन्हा त्या मॅच कडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय आणि धावफलकावरती 19 3 षटका अजूनही आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये इथे बॉल ट्रॅक वरती बॉल तयार. चेंडू आपण मैदानाच्या मध्ये बघतोय व्हाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धाव इथे असेल 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले. तुषार ढोलेचा स्पेल पुन्हा कंटिन्यू केलाय आणि स्कोर बोर्ड वरती आपण पाहिलं गेलं तर 20 याही चेंडू मध्ये बघायचं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचा मारा अक्षरशः टिचून मारा इथे मैदानामध्ये आहे. क्षेत्रक्षरामध्ये पुढे थोडासा बदलाव यावेळेस तिथे केला जातोय. धावफलकावरती आपण पाहिलं 20 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मैदानाच्या मध्ये पुढे एकदा तुषार ढोले तयार आहे. क्षेत्रक्षरामध्ये वारंवार तो बदलाव होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस आपण पाहतोय. टप्पा पडला आतल्या बाजूने वळण घेतोय. बॅट आणि बॉल मधला संपर्क पुन्हा एकदा साधता येत नाहीये. फलंदाजांना आपण पाहिलं तर आता इथे मेहनत करावी लागते आणि तुम्हाला मेहनत करावीच लागेल. आखुटप्याचा बॉल टप्पा मागे ठेवलाय आणि चेंडूला मात्र पाठवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. षटकार 6 धावेंसाठी. आणि यावेळेस आपण पाहतोय षटकाराला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं धावफलकावरती 26 रन. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये आता पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे ती पसरली जाते आणि आता 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. रणजितला माहिती आहे की आता इथे चुका ह्या आपल्याला अजिबात अपेक्षित नाहीये, परंतु प्रेम आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर आदर्श. लो फुल टॉस यावेळेस बघायचं. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. 2 खेळाडूंची दरी भेदत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय खणखणी चौकार. DJ Sammy Remix. यावेळेस आपण पाहतोय चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 वरती धावफलक जाऊन पोहोचले. मेहनत मात्र सुरू आहे आणि असं म्हणतात ना, मेहनत से मंजिल तक. तुम्ही मेहनत करा, यशाकडे तुम्ही पावलं टाकाल. ओ हा चेंडू मैदानामध्ये बघायचंय. पुढे एकदा ऑफस्टिकचा आता मात्र अगदी 4-5व्या संपावरती मात्र केली जाणारी गोलंदाजी. तर तुम्ही स्टंप लाईनची गोलंदाजी करत असाल तर नक्कीच त्याचा फायदा मात्र फलंदाजी ते उठवेल आणि आता तुषारने ते ओळखलं. क्रॉस द बॅटी खेळलाय. ऑनसाईडच्या दिशेने आपण पाहतोय ओमकार चेंडूला कव्हर करेल. सिंगल तरी ते घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. षटक क्रमांक बघायचे मैदानाच्या मध्ये संपलं जाते. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 31 अभंग नगरी हा संघ मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तरी ते बॅटिंग करतोय. थोडासा आपण पाहतोय ड्रिंक ब्रेक नक्कीच मैदानाच्या असेल. आज आपण पाहिले गेलं तर मावळ तालुक्याची मानाची स्पर्धा. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक या स्पर्धेमध्ये पाहिले गेलं तर वो कोण असेल जो मात्र विजयाचा झेंडा रोवणार, कोण असेल जो मालिका वीर ठरणार, हे देखील आपल्या मैदानामध्ये बघायचे. आकर्षक मानाचे करंडक आहेत. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने केलेला अभ्यास या आयोजकांनी या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर अविरतपणे रात्रीचा दिवस ज्यांनी आपण पाहिले गेले तर असं म्हणतात ना, इतिहास ज्यावेळेस घडवायचा असतो. जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त कपडे बदलतो आणि जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलतो. आणि आज आपण पाहिलं या मैदानाचा इतिहास बदलण्याचं काम हनुमा क्रीडा संघ, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन, माळीनगर देऊगाव, समस्त ग्रामस्थ देऊगाव. आज आपण पाहिले गेले तर माळीनगरचं हे मैदान राधाकृष्ण लॉन्सच्या अगदी शेजारी एक सुसज्ज क्रीडांगण. आज ही क्रीडा नगरी आज मात्र दुमलुमली आहे प्रेक्षक राजाच्या आगमनाने. आज मात्र देऊकरांचा हा आज देऊगावातील तारे सितारे खेळत आहेत. गोलंदाजी सरी गोलंदाज मैदानाच्या मध्ये बघायचंय. श्रेयश
श्रेयश आंबिलडगे आता गोलंदाजीसाठी आलाय. समोर मात्र मैदानामध्ये असेल प्रवीण. 10 चेंडू खेळलाय, 13 धावा बनवल्यात. यावेळेस एज होती, टप्पा पडला. थर्ड मॅचच्या दिशेने खेळाडू आहेत. क्विक आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाले. चेंडूला कव्हर करतायत. एक सिंगल इथे घेतली जाते. रणजित फराटे आपण पाहिले तर बरंच गायडन्स मात्र करतो या सगळ्या नवीन गोलंदाजांना. एक धाव आली आहे, 32 वरती धावफलक. पुण्याचा बॉल तयार. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. तुषार डोले आहे चेंडूच्या समोर, टिपतोय झेल. विकेट होईल पतन. फलंदाज बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची. तर मॅच कडे आपण जाऊयात पुढे. त्या गोलंदाज तयार असेल यावेळेस श्रेयश. हा चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट मध्ये आपण पाहिले गेले तर खेळाडू आहेत तैनात. ओमकार चेंडूला ते कव्हर करतो. एक धावेत आली. एका धावेच्या मदतीने 33 वरती धावफलक. 4.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे श्रेयश. कट करण्याचा इथे प्रयत्न होता. पाऊन्स होता. यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी. अगदी मैदानामध्ये पाहिले तर चेंडू सोबत मात्र मातीचा सुगंध, दळबळणारा सुगंध मैदानामध्ये आपण पाहिले तर अगदी फलंदाजाच्या नाका खालून काढलेला चेंडू. 33 वरती धावफलक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. याही फटक्यामध्ये आपण पाहिले गेले तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न. ज्ञान प्रबोधिनीची देखील आपण पाहतोय स्पर्धा सुरू आहेत आणि तिथेच आपण पाहिले गेले तर गणेश भाऊ विदाटे आणि टीम अर्थात हनुमा क्रीडा संघ माळीनगर हा संघ देखील तिथे देखील एक जबरदस्त खेळ करून विजयाचा झेंडा रोवत आता पुन्हा एकदा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये संघ दाखल होतोय. आणि यानंतर देखील पुन्हा एकदा तो संघ इन ऍक्शन आपल्याला या मैदानावरती बघायला मिळणार आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर 33. 4 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद झालेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे आता तयार असेल शशिकांत मिरगे. संघाचा आपण पाहिले तर एक अनुभवी खेळाडू. आणि एक काळ शशिकांत मिरगेने आपण पाहिले तर आपल्या गोलंदाजीने सगळ्यांची मन जिंकायचं काम केलेलं आहे. परंतु पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि इथे मात्र चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. डीप कव्हरला धावा मिळताय 4. आलाय चौकार. थँक्यू. आणि तिसऱ्या पंचासाठी आपण पाहतो रेफर केलंय बीमर साठी. हा चेंडू इथे नो बॉल आहे की नाही हे मात्र आपण इथे बघणार आहोत. अगदी जर आपण पाहिलं तर cricklife.in माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण अगदी 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ते केलं जाते. अमितजी भुजबळ ज्यांना क्रिक लाईफचं आपण पाहिलं गेलं तर मिनी लॅपटॉप म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे. असं म्हणतात ना की तुमचा संघर्ष मोठा असेल तर या जगामध्ये अशक्य असं काहीच नसतं. आणि अमितजी भुजबळ यांचा संघर्ष प्रचंड मोठा राहिलाय. सुरुवातीला मी पाहिले गेले तर ते ऑफलाईन स्कोरर म्हणून मात्र जॉईन झाले. त्यानंतर ऑनलाईन स्कोरर, त्यानंतर कॅमेरा वर्क, त्यानंतर आपण टेक्निशियन. आज आपण पाहिले गेले तर अगदी इट्स अ नो बॉल आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत आपण पाहिले गेले तर देखील त्यांनी टेक्निशियन म्हणून केलेले. म्हणजे माणसाकडे जर क्षेत्र कुठलंही असू द्या त्या क्षेत्रामध्ये जर इथे वर्षोस ठेवायचं किंवा स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय तर त्यासाठी मेहनत करावी लागते. फ्री टॉन बॉल होतो यार. आता खुलवट टप्प्याचा बॉल होता. थोडीशी धीम्या गतीची चेंडू मात्र यावेळेस शशिकांत मिरगे हाताळताना आपल्याला जो बघायला मिळतोय. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. एका धावेच्या मदतीने 39 वरती धावफलक. सिक्सर सुप्रीमो या कंपनीच्या आपण बॉल या स्पर्धेमध्ये वापरतोय. स्पेशली डिझाईन केलेल्या मोबाईल स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक हे नाव अगदी प्रिंट आपल्याला चेंडूवरती देखील बघायला मिळत आहे. लोअर फुल टॉस होता
आणि इथे मैदानामध्ये शशिकांत मिरगेला आता सांगायची गरज नाही. तुम्ही अशी चेंडू टाकली तर मग मात्र पुण्याच्या तिसऱ्या पंचाकडे रेफर केलं जात आहे. हा चेंडू भीमर आहे की नाही हे मात्र पाहिलं जाणार आहे. आणि जर आता इथे भीमर असेल तर मात्र शशिकांतला थांबवावं लागेल. आणि नो बॉल. आता मात्र गोलंदाजाला थांबावं लागेल. प्रगतशील शेतकरी सन्माननीय संतोषजी टिळेकर त्याचबरोबरीने आदरणीय कैलास भाऊ विदाटे या दोन्ही अतिथींचा या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही अतिथींचं मी स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये त्यांचं स्वागत करतो. 7व्या पर्वामध्ये ताफलकावरती आपण जाऊया. 44 वरती 4 आणि आता एकच चेंडू टाक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मैदानामध्ये पुढे आता विष्णू. यावेळेस आपण पाहतोय उडवल्या बॉलला इनसाइड आउटचा स्ट्रोक. हो अति घाई आणि संकटात नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाबा मिळतील 4. आलाय खणखणीत चौकार. थँक्यू. मी म्हणेल आता या फलंदाजाचा व्हिसा एक्सचेंज झालाय की काय. आता सुरुवातीला त्यांची मारुती वॅगनर होती, मारुती कार होती, परंतु आता ती फरारी मध्ये तिचं रूपांतर झालंय आणि धाबा आता मात्र वेगाने जातात. 48 वरती निवेदन एग्रीवरून पाहिले गेले तर ज्यांचं नुकतं शुभागमन होते सन्माननीय यशदादा अल्लाट हे देखील उपस्थित झाले. त्यांचंही स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आता मात्र वातावरण थोडंसं गरमागरमीचं वातावरण. टाळ्यांचा गजर इथे करूया. अभंगनगरी 11 संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. विष्णू लवांडे पर्यंत बॉल तयार. आकुटप्पाचा बॉल यावेळेस फ्लॅट झेंडूला पाठवलं मिड विकेटला. मनगडात आहे जोर आणि कडक मारलाय 4. 4 रन. आता मात्र चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. आपण पाहतोय दाफलकावरती धावा 54 वरती. आतापर्यंत धावा जर आपण पाहिलं तर आल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे आपण पाहतोय विष्णू. कुलवटाप्याचा बॉल होता. याही वेळेस आपण पाहतो इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळलाय. डी बॅक्सच्या कव्हर मध्ये खेळाडू आहेत. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रोहितची फेकी जबरदस्त होती आणि इथे यस तर्जनी आकाशाकडे. कौतुक करेल इथे मी रणजित फराटेचं. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी. आणि आपण पाहिले गेले तर ज्ञान प्रबोधनी स्पर्धामध्ये आपण पाहिले गेले तर गणेश विधाटे टीम अगदी विजयाचा झेंडा रोवत मात्र ते आलेत. 6 षटकांची मॅच होती. 100+ धावा त्यांनी मात्र मराठा समशेर या नावाने संघ खेळतोय आणि विशेषतः अवघ्या 20 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले गणेश विधाटे यांनी आणि 15 चेंडूमध्ये 49 नॉट आउट खेळलेत. श्रीकांत तर सुयश काळे 1 चेंडूमध्ये 3. खूप चांगली बॅटिंग आपण पाहतोय. 2 बनवल्यात. पंचावन्नवरती धावफलक 5-5-5. एक मॅजिकल फिगर. हो आणि ते काय आता मात्र मैदानाच्या मध्ये बघायचं. इथे विकेट तर आली आहे परंतु मी म्हणेल या जोडीने या फलंदाजाने ज्या प्रकारचं काम केलंय ना. सुरुवातीला वाटलं होतं की हा संघ 35-40 पर्यंत धावाची मजल मारेल की नाही, परंतु आता तो संघ एक फाईटिंग टोटल उभं करताना आपल्याला बघायला मिळालाय. तर 55 झाल्या. 56 धाव्यांचं आव्हान ठेवलंय आणि बघायचं त्या 56 धाव्यांचं आव्हान कशा प्रकारे ते पूर्ण केले जाणार आहे. तर चला यानंतरची देखील मॅच आणि त्या मॅच आपल्याला टॉस देखील करायचा आहे. मावळ तालुक्यातील मानाची स्पर्धा आणि स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025. आज स्पर्धेचा आपण पाहिलं तर असणारा 4था दिवस. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. आयोजकांची मेहनत, आयोजकांचे कष्ट, आयोजकांनी घेतलेले परिश्रम
नगरसेवक आमचे आदित्य बोटिळेकर असतील, हडमा क्रीडा संघ मळीनगरचे संस्थापक आपण पाहिले तर, आणि ज्यांनी या देवनगरीचं क्रिकेट अविरतपणे जिवंत ठेवलंय ते आदरणीय संदीप परिणवाल, गणेश विदाटे यांच्या कार्याला आणि यांच्या खऱ्या अर्थानं कष्टाला सेल्यूट असेल. आणि प्रत्येक खेळाडू मात्र तेच सांगता येते आपल्या बाईट मध्ये की असे कष्ट, असं मैदान, खरोखरच या मैदानाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पहिला डाव तर संपलाय, 55 झाल्या, 56 बनवायचे आहेत आणि या 56 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये बघायचा तर कशा प्रकारे केलं जाणार. चैतन्य बोटिळेकर आणि त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी धनंजय बोटिळेकर याही अतिथींचा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत. तर 55 झाल्या, 56 बनवायचे आणि बघायचं या 56 धाब्यांचा पाठलाग कशा प्रकारे ते पूर्ण केला जाणार. यानंतर मात्र नक्कीच मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही पाहत राहा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025. आणि यानंतर मात्र आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. यानंतर ऐकूयात मावळ आणि खेडची जुगलबंदी, मावळ आणि खेडचा एक गोड आवाज किरण येवले यांना. तोपर्यंत धन्यवाद. चला बॅटर्स थोडीशी घाई करा मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे. नमस्कार मंडळी, रामराम, तुम्हा सर्वांना सप्रेम असा नमस्कार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात होणार आहे. बॅटर्स थोडीशी घाई करा, झटपट मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. इकडनं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आज आयकॉन म्हणून त्याची भूमिका पहिल्या मॅच मध्ये आम्ही पाहिली चांगल्या रीतीची, तोच रणजित फराडे. तर दुसऱ्या बाजूला इकडनं बॅटिंग करत असताना आम्हाला पाहायला मिळेल सौरभ राऊत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर समोर आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये कोणावरती विश्वास टाकला जाईल. एका बाजूने आम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टीम आम्हाला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर माऊली प्रतिष्ठान, अर्थातच सन्माननीय अविनाश आबा बसेस फाउंडेशन देहूगाव, आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय अभंग नगरी क्रिकेट क्लब देहूगाव. देहूगाव परिसरामध्ये पाहायला गेले तर अर्थातच सुनील दादा रणदीप फाउंडेशन देहूगाव अभंग नगरी क्रिकेट क्लबचे असणारे संघ मालक आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेले तर इन ॲक्शन सुनील दादा देखील आता आम्हाला खेळत असताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगे त्यावरती बाद झालं, तर नंतर कुठेतरी धावा पुढे नेण्याचा प्रयत्न ठेवला. आयुष्यामध्ये नक्कीच मित्रांनो प्रयत्न प्रत्येकाला करायचे असतात. कालच आपण पाहिलं उत्तम उदाहरण, एकट्या दुकट्यानं खेळला जाणारा हा खेळ नाही आहे मित्रांनो, सांघिक खेळ करावा लागतो. परंतु जर विचार केला, आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ते जर पाहिलं गेलं, आमचे अजय आवळे सर देखील आहेत, महेशजी जाधव सर आहेत, संजय भालेराव सर आहेत, आणि त्यांचे सहकारी आज आमच्या समोर जोडले जात आहेत. तिन्ही ऑफिशियल टीमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. मावळभूषण सुमितजी सोनवणे, खेळभूषण उत्तमजी सावंत सर यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील असणारे सुमोद वाणीचे समालोचक नरेशजी ढोमे सर, अलंकारजी बानकेले सर, राहुल बोंबे सर, प्रवीणजी गायकवाड सर यांना आतापर्यंत तुम्ही ऐकलेलं आहेत. आणि मी समालोचक किरण येवले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ॲडव्होकेट स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 मध्ये स्वागत. पहिला बॉल, पहिलाच बॉल होता, खेळलाय सौरभ राऊतच्या बॅटमन
पहिल्या बॉल वरती लांबच लांब मारलाय, एक टप्पा घेत चेंडू सीमाबार, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. सनसनाटी मोठा फटका जो पाहायला मिळालाय सौरभ राऊतचा. आता पुढचा चेंडू कसा असणार हे बघायचंय. गोलंदाजी मार्क वरती अतुल नाईक नवरे. यावेळी सादळा पटकण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेमध्ये. आणखीन एक फटका. सौरभ राऊत छोटा पॅक बडा धमाका. हाईट कम आणि फाईट ज्यादा. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जोशी मंगेश. जे पकड मिळवायची आहे कोणाला तरी एकाला, आणि आपण पाहणार आहोत ती पकड कोण मिळवणार आहे. हो यावेळेस देखील काय फटका सजवलाय, परंतु तिकडे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत. वाऱ्याची उलट दिशा आहे, वाराचा वेग आपण पाहतोय उलटा आहे, त्यामुळे वारा पूर्णपणे पाहायला गेले तर चेंडूला पाठीमागे धावतोय आणि ते पाहायला गेले तर मैदानाच्या मध्ये या बॉलवरती पाहायला मिळेल एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती आपण पाहतोय वाढ होतीये. धावबलकावरती आतापर्यंत 9 धावाच्या धावबलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो इकडनं पाहतोय फुल टॉस. जावा बॉल तिकडनं लांबच लांबनं घेऊन या, एवढा लांब मारलाय. आणि चेक केलं जाईल आमचे अजय जेवळे सर सांगतायत आम्हाला की तिसऱ्या बंजाची मागणी हा चेंडू कमरेच्या वरती आहे की नाही यासाठी. एवढा मोठा षटकार पाहायला मिळालाय ना आपल्याला त्या रणजित फराटेचा, आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती आणि तिसऱ्या बंजांचा इशारा आलाय. हा चेंडू भीमर असणार आहे. नो बॉल फ्री टॉन असेल. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आमचे संजय बालेराव सर सांगतात त्या बॉलवरती आहेत. आता फ्री टॉन असेल. उघडा डोळे पहा नीट. या स्पर्धेचा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाचा दिवस क्रमांक 4 झालाय सुपर हिट. बघूया या बॉलवरती काय. फ्रीटचा बॉल होता, चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न राहिला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे धरून एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल धावबलकावरती येत आहेत त्या 17 धावा. 70 रन्स 32 बॉल्स इन द मॅच 39 रन्स. क्या होगा क्या होने वाला है, जो होगा आपके सामने होने वाला है. हो सूचित केलाय. काय फटका मारलाय ना सौरभ राऊतनं, आणि आज तो सांगत असेल माझी बॅट बोलली तर मी काय करू शकतो ना, आणि त्याने दाखवलाय उलटा बोलटा मारलाय. षटकार. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये मोठे फटके आलेत या षटकामध्ये. हो यावेळेस सन्मान दिलाय. हे क्रिकेट महत्वाचं आहे मित्रांनो. प्रत्येक बॉलवरती तुम्ही बिगेट करून फायदा नसतो मित्रांनो. एखादा बिगेट आल्यानंतर क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर सन्मान देणं गरजेचं असतं. धावबलकावरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 24 आहेत. 30 बॉलमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज. अंकुश दादा पोकरकर आणि अमित दादा टिळेकर यांच्या वतीनं इथून पुढे जर तुम्ही लागोपाठचे 3 षटकार मारत असाल तर तुमच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. लागोपाठचे 3 षटकार 500 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय अंकुशभाऊ पोकरकर आणि सन्माननीय अमितदादा टिळेकर यांच्या वतीनं आहे. आपण पाहतोय वाऱ्याच्या विरोधामध्ये त्याने तर फटकेबाजी केली आहे, परंतु आता ॲज अ आयकॉन निलेश ढगे मावळची रणमशून ज्या खेळाडूला म्हणून ओळखलं जातं, निलेश ढगे उर्फ गोट्या या नावानं त्याला लाडानं प्रेमानं म्हटलं जातं. मित्रांनो काल देखील आम्ही पाहिलेला आहे त्याचा खेळ. जेवायचं कोणी राहिलं असेल तर त्यांना विनंती आहे, सुंदर रुचकर भोजनाची सुविधा केलेली आहे, आपण जेवण करून घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती आम्ही पाहतोय निलेश ढगे यांना. फुल टॉस बॉल होता, फटका फसलाय आणि तिथे झेल निसटलाय. अरे बाबा कॅच पकडणं गरजेचं होतं आधी.
मॅच काय सुरू आहे सध्या आपण पाहतोय. इकडनं पाहायला गेले तर रणजित फराटे आणि त्यात सौरभ राऊतनंच फटकेबाजी केली होती. त्याचा झेल तुम्ही मिस करतायत ना, तर नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी तुम्हाला करायची आहे, कारण कित्येकदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे छोडो कॅचेस तो छोडो मॅचेस. आपण पुन्हा एकदा पाहतो निलेश यांना तयार आहेत. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय, परंतु इथे काय पॉइंटच्या दिशेमध्ये फटका सुरेख बॉल जातोय सीमारेखा बार. अजय ओळे सर सांगतायत हा आलाय रणजित फराटे यांचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. क्या बताओ यारो, मेरा दिल ले गया. आणि जरूर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला गेले तर अनेक चाहते आहेत अजय आवळे सरांचे देखील. हो, पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे काय ऍज अ आयकॉन टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर. नाव आहे मावळचा निलेश ढगे. मावळच्या मावळ्यानं पाठवलंय ऍज आयकॉन रणजित फराटेला माघारी. विकेट. नव्या जमान्याचा नवा हिरो मी पटविलय पोरगा कॉलेजला. पप्पा मला द्याल का परमिशन, सागरदादा कोंबडे यांच्या वतीने तर याच परिसरातील असणारे माळवाडी गावचे युवा उद्योजक सागरदादा कोंबडे यांच्या वतीनं बक्षीस आहेत. सौरभनं जर लागोपाठचे 3 षटकार मारले तर तुमच्यासाठी बक्षीस आहे तब्बल 500 रुपयांचं. आपण पाहणार आहोत नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. नाव आहे ओमकार शिंदे. कालचा दिवस गाजवला होता भावानं, परंतु आजचा दिवस त्याच्या नावावरती असणार का हे देखील बघायचं आहे. समोर आज आयकॉन मावळची रन मशीन आणि आपण पाहतोय मावळभूषण किताबाने सन्मानित असणारा खेळाडू आहे. नाव आहे निलेश ढगे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. 27 बॉल मध्ये 27 धाव्यांची गरज. हे कुठेतरी अवघड आहे, हे कुठेतरी सोपं आहे, परंतु अवघड करून ठेवण्याचं काम देखील निलेश ढगे करून ठेवेल एवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे. हो, इथे पाहायला गेले तर चांगला चेंडू होता. दरम्यान आपण पाहतो विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावत नाहीये. इथे जिथे तुम्हाला चेंडू डॉट येत आहेत ना, तिथे तुम्ही धावा रोखणं गरजेचं आहे मित्रांनो. संघामध्ये एकटा दुखता ॲज अ आयकॉन म्हणून खेळतोय, तुम्ही सगळ्यांनी तिथे सांघिक खेळ करणं गरजेचं आहे. संघामध्ये खेळ किंवा ॲज अ आयकॉन म्हणून खेळ, संघाने तिथे पूर्ण सांघिक खेळ करणं गरजेचं आहे. आज शनिवार आहे. मनोजवा मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वादिष्टम वाताप जनवन वानर युत मुकम श्रीरामदूतम शरणम प्रपदे. आपण पाहतोय व्हाईट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. अजय आवळे सरांनी इशारा केला, दोन्ही हात जमिनीला समांतर. आधीच थोड्याशा धावा कमी आहेत. शेवटचे 26 चेंडू आणि विजयासाठी 25 धाब्यांची गरज आहे. श्रीनाबांचा असणारा दूत म्हणून हनुमानाला ओळखलं जातं. हो हो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत निलेश ढगे. दरम्यान सौरभ राऊत साठी चेंडू डॉटवरला आहे. आज मात्र तुम्हाला दोघांनाही थांबावं लागणार आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इकडनं फक्त मैदानाच्या बाहेरून आवाज येतो. एवढं एक षटक तुम्हाला निर्णायक थांबावं लागणार आहे, परंतु समोर देखील भरपूर चांगले चांगले गोलंदाज आहेत. क्रिकेटमध्ये कित्येकदा पाहतो आपण, कोणी कोणाला कमी नाहीये मित्रांनो. निलेश ढगे इकडनं तर समोर पाहतोय आपण सौरभ राऊत. आदळापट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती देखील ताकद दाखवली आहे. भन्नाट वेग 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 पाहायला मिळालाय आणि बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय मॅच थोडीशी टर्न होताना. सामना टर्न झालाय बॅटिंग एंडच्या दिशेनं. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी 21 धाब्यांची गरज आहे. शांत पडलंय मतदान.
मैदान कधी कोणाच्या बाजूने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या रीतीचा प्रयत्न आहे आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न कसा असणार हे देखील आपल्याला बघायचंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये देहू परिसरातील तुम्ही व्यक्तिमत्व आहेत म्हटल्यानंतर नावाची यादी तुमच्याकडे भरपूर असणार आहे. अमर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. ओ यावेळेस पाहायला गेले तर फटका धरून आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळलाय झेल तिथे देखील ड्रॉप आहे. अजय आवळे सरांनी तिकडनं आम्हाला इशारा दिला आहे नो बॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नो बॉल आणि त्याच्यावरती आलेली आतापर्यंत 2 धावा आल्यात आणि त्यावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती आत्ताच्या 3 धावा. मॅच पालटली गेली आहे. सामन्याचं गणित गुणोत्तर पालटलं गेले. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी 18 धाब्यांची गरज. डू ऑर डाय. चांगला बॉल तिकडे फटका देखील तेवढाच वेगाने मारलाय. कव्हरच्या दिशेमध्ये जाणारा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तिथे मात्र एकच सिंगल धाव देऊन जाईल. हे महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला जेवढ्या धावा रोखता येईल ना व्हाईट बॉल नो बॉल तुम्हाला जेवढे रोखता येईल ना तेवढे रोखायचे आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे पाहायला गेलं तर अमरचा हा फुल टॉस बॉल होता. उलटा पुलटा मारण्याच्या नादामध्ये बॉल बॅटवरती जरूर आलाय आणि निघून देखील गेलाय. सीमा रेखा पार. मिळतील धावा 4. आलाय चौका. थँक्यू डीजेला विनंती आहे थोडंसं आता ट्रान्सकडे लक्ष द्या. धावबलकावरती आतापर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 43 धावा ज्या धावबलकावरती आहेत. इथे मात्र चेक केलं जाईल. हा चेंडू आपण पाहतोय कमरेच्या वरती आहे की नाही यासाठी फेअर डिलिव्हरी. चला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलग 3 चौकारांसाठी बक्षीस देणार आहे. सौरभच्या लागोपाठचा आणखीन एक चौकार जर आला तर सन्माननीय अंकुशदादा भाऊ टिळेकर आणि सागरदादा कोंबडे यांच्या वतीनं 2000 रुपयांचं बक्षीस. हो यावेळेस पाहायला गेलं तर वेगवान चेंडू. या प्रकारचे तोपेचे गोळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाकायचे. आगेची निकाले टाकावे लागतील आणि ते आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय मार्कवरती अंदाज तयार आहेत. यावेळेस पाहायला मिळेल आपल्याला उलटा पुलटा मादायच्या नादामध्ये होते परंतु इष्टा केल्यात उद्ध्वस्त. फलंदाज होईल बाद. सौरभ राऊत बॅक टू द पविलियन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. अगदी पाहायला गेले तर आपण पाहतोय ज्या व्यक्तिमत्वाकडनं प्राइज येत आहे माळीनगरचे असणारे अगदी पाहायला गेले तर व्यक्तिमत्व सन्माननीय संतोष दादा ज्ञानदेव टिळेकर यांच्या वतीनं ते बक्षीस असणार आहे. कोणत्याही खेळाडू नाही लागोपाठचे 3 विकेट घेतले लागोपाठचे 3 चौकार मारले लागोपाठचे 3 षटकार मारले ना तर त्या खेळाडूसाठी बक्षीस आहे तब्बल 1000 रुपयांचं. म्हणजे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने देऊ परिसरातील खेळाडू खेळत आहेत त्यांना चांगली शब्बासकीची थाप देण्यासाठी बक्षीस असणार आहे. परंतु आपण मैदानाच्या आतमध्ये 43 धावा आहेत. शेवटचे चेंडू राहिलेत 20 आणि विजयासाठी 13 धाब्यांची गरज. काय होणार कोण जिंकणार ही मॅच कोण खेळणार आजच्या दिवस क्रमांक 4 ची क्वार्टर फायनल क्रमांक 4. तुषार ढोले आलेत. फटका तर फसलाय. गोलंदाज स्वतः चेंडू पर्यंत आलेत आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 3 बॅक टू द पविलियन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. ते 2 व्यक्तिमत्व पाहायला गेले तर ज्यांनी सातत्याने आम्हाला या परिसरामध्ये मोटिवेट करण्याचं काम केलं मोठी संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे.
आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, परंतु मावळ तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून ओळखलं जातं. या मावळ तालुक्यामधील देहगावमध्ये असणारी आपण पाहतोय स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 क्रिकेट आणि क्रिकेट आपल्याला जे पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु या क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा जरूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता कोण नवीन बॅटर्स येत आहेत तर मैदानाच्या आतमध्ये दादा देवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहतोय याच परिसरातले असणारे धडाधडीचे बॅटर्स आहेत. द बाहुबली दादा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आता दादांना देखील तेवढेच प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. ताकद कोणाची असणार हे देखील आपल्याला बघायचं आहे. हो, बिगिट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान आपण पाहतो व्हाईट बॉल इथे थोडंसं आधी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त बॉल पासून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे, कारण भरपूर अतिरिक्त धावा तिथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खर्च केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. कशा रीतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल आणि कशा रीतीची नाही हे देखील आपण बघणार आहोत. इकडनं आम्ही पाहतोय आमच्या क्रिकेट.च्या टीमचं मनपूर्वक स्वागत आहे. दोन्ही कॅमेरामॅनचं अमितजी भुजबळ सरांचं देखील, सचिन सरांचं देखील, किरण सरांचं देखील स्वागत. हो, यावेळेस पाहायला मिळेल आपल्या बॅटवरती तर चेंडू आलेला आहे. दरम्यान तिथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होईल. एका सिंगलच्या मध्ये स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. षटक क्रमांक जे संपलं गेलं मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं 18 बॉलमध्ये विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. आता कशा रीतीने 11 धावा येणार ना हे देखील आपल्याला बघायचं बाकी आहे. आता कोणामुळेच्या गोलंदाजीवरती विश्वास दाखवला जाईल ना हे देखील आपण पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी पाहिले गेले तर डी इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र आंतरराष्ट्रीय बाउंड्रीच्या प्रमाणे सजवली गेलेली आहे. त्यांचं देखील उमेशजी नायडू सरांचं देखील मनापासून स्वागत, मनापासून धन्यवाद. आपण पाहायला गेले तर एक चांगलं क्रिकेटचं आयोजन नियोजन असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, उद्या मेगा फायनल आहे. मेगा फायनलमध्ये आपण पाहतोय उद्या मेगा फायनलचा दिवस आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर आज देहूचा आप आहे, पूर्ण देहूचे संघ आहे, परंतु त्यामध्ये एक एक आयकॉन ऑल ओव्हर इंडियामधील असणारा. परंतु आपण पाहतोय निलेश ढगे मावळ तालुक्यातील आहे. रणजित पराठे देखील आम्हाला पाहायला मिळालेत. आपण पाहतोय शेवटच्या 18 बॉलमध्ये 11 धाब्यांची गरज आहे. कशा रीतीची कामगिरी असणार. फुल टॉस बॉल होता. या दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फटका खेळलाय आणि बॉल सरळ जाऊन जातोय. जीके स्पोर्टला सलामी देतोय. बॉल सीमारेखा पार, मिळतील धावा 4, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी. धन्यवाद. आपण पाहतोय दादा यांच्या लागोपाठच्या 3 चौकारांसाठी विजयजी साबळे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आणि आपण पाहतोय सन्माननीय संतोष दादा नांदेव टिळेकर यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळणार आहे. टिळेकर साहेबांचा आता विषय बनलाय खूप मोठा. हो, यावेळेस थोडासा पाठीमागे ठेवला होता, टर्न केलाय बॉलला, फिंगर थोडीशी रोल केली जात आहेत आणि ते आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉटला आहे. शेवटचे चेंडू राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. 16 मध्ये 7 धावा, 16 बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज आहे. परंतु आता ती गरज इथे कशा रीतीने दादा पूर्ण करणार. यावेळेस देखील आपण पाहतोय अगदी थोडंसं आता बॅटवरती चेंडू येत असताना पाहायला मिळाला. दरम्यान तिथे आपण पाहणार आहोत एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. एक चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये करतायत निलेश ढगे. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. या जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण लक्षात ठेवा वेडे लोकच इतिहास घडवत असतात आणि शहाणे लोक ते पुढे जाऊन वाचत असतात. यावेळेस आपण पाहतोय अजयजी आवळे सरांचा इशारा येतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण व्हाईट बॉल. यावेळेस पाहतोय आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आपण पाहणार आहोत चांगला चेंडू पाहतोय आणि आपण पाहतोय खरं तर पाहायला गेलं तर राहुल शेठ माकले साहेबांच्या वतीनं इथे पाहायला गेलं तर आपण पाहतो समालोचक उत्तमजी सावंत सरांसाठी आणि आमच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस येत आहे. मनापासून धन्यवाद. असंच कायम प्रेम आमच्यावरती देखील राहू द्या. तर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खरं तर विकेट आली आहे. फलंदाज बाद होईल आणि माघारी जाईल. O to you, D side.
साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. अगदी पाहिले गेले तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या पंचांची नावं मात्र अग्रेसर घेतली जातात, अग्रस्थानी ज्यांना मांडलं जातं क्रिकेट क्षेत्रामध्ये, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, अजयजी ओवळे सर. फिरकीच्या गोलंदाजासाठी पाहिले गेले तर कदन का म्हणून ओळखला जाणारे पंच म्हणजे अजयजी ओवळे सर आहेत. इकडे आम्ही पाहतोय संजयजी बालेराव सर, तिसरे सहकारी पंच, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 14 आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शशिकांत मिरगे या सीझन मध्ये कुठेतरी बॅकफुटवरती जरूर होते, परंतु आंबी येथील स्पर्धेमधून ते देखील फॉर्म मध्ये आलेले आहेत. हो, यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिला. हे क्रिकेट महत्वाचं आहे. चांगल्या गोलंदाजांना सन्मान देणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असतं आणि तोच सन्मान देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 5 धाव्यांची अजूनही गरज राहणार आहे. इकडनं पाहायला गेलं तर निलेश ढगे यांचा चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेटची डिसिप्लिन देखील पाहायला मिळते. मावळ तालुक्यातले एक आदर्श खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं. पुढे एकदा आपण पाहतोय गोलंदाज तयार. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या स्लॉट मध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने चेंडूवरती जाणं गरजेचं होतं. हा बॉल एक टप्पा घेत सीमारेखा पार, मिळतील धावा 4. A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. थँक्यू डीजे. ओव्हर क्रमांक संपली जाते 4 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 55 धावा. विजयासाठी आपण पाहतोय 12 बॉल आणि 1 धावेची गरज. सामना इथे पाहायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये इक्वलेशन मध्ये आलेला आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या आता 12 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. यानंतर हनुमान क्रीडा संघ माळीनगर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पाहिले गेले तर जो संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि सावी 11 देहगाव सन्मान दिलाय आणि या मॅच मध्ये विजय प्राप्त केलाय, वलय प्राप्त केलाय. आणि आज मात्र दिवस क्रमांक 4 मध्ये क्वार्टर फिनाले मध्ये दाखल होत आहेत सन्माननीय अविनाश आबा भसे स्पोर्ट फाउंडेशन, माऊली प्रतिष्ठान, देहगाव. चला दोन्ही टीम हँडशेक करून घ्या. तर झालेल्या सामन्याचा मारतो मॅचचा किताब देखील आम्ही देणार आहोत.